बस वाहकाचा चालत्या बसमध्येच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी कर्जुबे देवरुख या दरम्यान घडली। तुकाराम कुंडलिक माने वय वर्ष 42 असं या वाहकाचं नाव असून तो मूळचा बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई तालुक्यातील जोडवाडी येथील आहे। मंगळवार 18 फेब्रुवारी रोजी चालक बालाजी मनोहर कोपनर आणि वाहक तुकाराम कुंडलिक माने यांनी सकाळी 11:30 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत संगमेश्वर ते कर्जुबे अशा फेऱ्या मारल्या। सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास ते संगमेश्वर येथून कर्जुबे वस्तीची बस घेऊन गेले होते। बुधवारी सकाळी 6:15 वाजता ही बस कर्जुबे येथून प्रवासी घेऊन संगमेश्वरकडे निघाली। थोड्याच अंतरावर भायजेवाडी मार्गे घारेवाडी इथं वाहतूक तुकाराम माने चक्कर येऊन खाली पडल्याचं एका प्रवाशानं बस चालकाला सांगितले। चालकानं बस रस्त्याच्या बाजूला उभी करून तुकाराम मानेकडे विचारपूस केली। त्यांना अस्वस्थ वाटत असल्याचे आणि छातीत दुखत असल्याचं सांगितले। चालक कोपनर यांनी वेळ न घालवता व प्रवाशांची मदत घेत थेट संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयाकडे बस नेली। तिथं वाहकाला उपचारासाठी दाखल केले, मात्र तोवर तुकाराम यांची प्राणज्योत मालवली होती। बीड जिल्ह्यातील तुकाराम माने हे 2018 साली वाहक काम चालक म्हणून देवरुख आगारात रुजू झाले होते। 2 मुलगे आणि पत्नीसह ते देवरुखमध्ये राहतात। अन्य कुटुंब बीड जिल्ह्यातील मूळ गावी आहेत।